केडीएमसीतील राजकीय समीकरणं बदलण्यामागची रणनीती मुंबईतूनच केडीएमसीत शिवसेनेला मनसेच्या पाठिंब्याचा डाव शिवतीर्थावरच राखण्यात आलाय। केडीएमसीतील राजकीय समीकरणं शिवतीर्थावरून बदलल्याची माहिती राजू पाटलांसह मुंबईतील नेत्यांवर नगरसेवकांची मनं वळवण्याची जबाबदारी होती। यासाठी मनसेच्या मुंबईतील नेत्यांनी नगरसेवकांची भेट घेतली होती। आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मराठी जिंकली, मुंबईकर जिंकला, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकलाय। मातोश्री बाहेर भारतीय जनता पक्षाची अशा आशयाची बॅनरबाजी पाहायला मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केलाय। घराणेशाहीला फाटा देत बसवराज पाटील यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। स्वतःच्या मुलाला खरं तर उमेदवारी न देता कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली आहे। मतदारसंघातील जनतेला दिलेला शब्द त्यांनी पाळलाय। माझ्या घरातील कोणताही व्यक्ती जिल्हा परिषदेला उमेदवार नसेल। माजी मंत्री बसवराज पाटील यांनी मतदारसंघातील जनतेला असा शब्द दिला होता आणि तो शब्द आता त्यांनी पाळलाय। आलूर गटातून आमचे मदन पाटील यांना आपण उमेदवारी दिलेला आहे। ते कधेर गटातून त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी खूप चांगली तयारी केली होती। पंचायत समितीचे सभापती होते आणि त्या ठिकाणी युती झाल्यामुळे आमचं आणि शिंदे शिवसेना सोबत त्या ठिकाणी ती जागा त्यांच्याकडे गेल्यामुळं तिथं माजी खासदारांचा आग्रह होता ती जागा आम्हाला मिळावं म्हणून। आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अन्याय होऊ नये म्हणून श्री मदन पाटलांना आलूर जिल्हा परिषद गणातून त्यांना आम्ही आज उमेदवारी दिलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।